Hello dear student, good morning, good afternoon and good evening to all. ज्या टाइमलाईनला तुम्ही हे लेक्चर पाहताय त्या टाइमलाईनच्या सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा. टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी हाऊ टू सी स्क्वेअर्स, स्क्वेअर रूट्स and reciprocals of any number in log table or by using log table how to find the squares, square roots and reciprocals of any numbers. ठीक आहे. तर बघा आपण ज्या वेळेला फिजिक्सची प्रॅक्टिकल्स परफॉर्म करतो किंवा वेगवेगळे कॅल्क्युलेशन असण्यामध्ये आपल्याला स्क्वेअरच्या टर्म्स असतील, स्क्वेअरच्या टर्म्स असतील किंवा रेसिप्रोकल्सच्या टर्म असतील तर त्या ठिकाणी आपल्याला त्या व्हॅल्यू फाइंड करणं विज्युअल कॅल्क्युलेशन थोडंसं आपल्याला कठीण पडतं. त्यासाठी आपण काय करतो, लॉग टेबल आपण यूज करतो. ठीक आहे. सो या लेक्चरमध्ये आपल्याला कोणत्याही व्हॅल्यूसाठी स्क्वेअर्स, स्क्वेअर रूट्स आणि रेसिप्रोकल कसे फाइंड करायचे बाय यूजिंग लॉग टेबल हे आपल्याला पाहायचं आहे. सो लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेक्चर. दिस इज आवर ब्युटिफुल चॅनल युनिवर्स ऑफ मायक्रोफिजिक्स. सो लेट्स स्टार्ट आवर टुडेज सेशन. ओके, फर्स्टली वी सी हाऊ टू फाइंड और हाऊ टू सी द स्क्वेअर्स ऑफ एनी नंबर बाय यूजिंग लॉग टेबल. ठीक आहे. तर बघा आपल्याकडे सगळ्यांकडे लॉग टेबल आहे. ओके, लेक्चर स्टार्ट असताना तुमच्यासमोर लॉग टेबल किंवा तो चार्ट असणं गरजेचं आहे, जेणेकरून मी ज्या वेळेला सांगेन एखादी व्हॅल्यूची करस्पॉन्डिंग व्हॅल्यू चेक करण्यासाठी तर तुम्ही ती व्हॅल्यू तुमच्या लॉग टेबल जे तुमच्या जवळ आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला जे न्यूमरिकल मी सॉल्व करत आहे इझिली अंडरस्टँड होऊन जाईल. ठीक आहे. तर बघा फर्स्टली आपण स्क्वेअर एखाद्या व्हॅल्यूसाठी आपण कसं फाइंड करतो ते आपण बघायचं आहे. तर बघा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण एका पर्टिक्युलर लिमिटपर्यंत किंवा पर्टिक्युलर डिजिटपर्यंत गिवन व्हॅल्यूचा स्क्वेअर आपण करू शकतो. ठीक आहे. मग जर काय एखादी व्हॅल्यू लेस दॅन 1 असेल किंवा थोडीशी 3 किंवा 4 डिजिटच्या वर असेल तर त्या व्हॅल्यूसाठी स्क्वेअर कसा काढायचा तर आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा पहिल्यांदा लॉग टेबलमध्ये तुम्हाला स्क्वेअरचा टेबल दिसत असेल. ठीक आहे. याच्यामध्ये फर्स्ट कॉलममध्ये 0पासून 99पर्यंत तुम्हाला व्हॅल्यूज घेऊन आहेत. ठीक आहे. आणि त्याच्यावरती बघा जे 0पासून 9पर्यंत जे काही व्हॅल्यूज आहेत त्यामध्ये करस्पॉन्डिंग आपण काय बघतो, स्क्वेअर्स बघत असतो. ठीक आहे. हे तुम्हाला लॉग टेबलमध्ये दिसत असेल. ठीक आहे. तर बघा आपण स्टार्ट करू. पहिल्यांदा आपण एक एक्झाम्पल घेऊ. फाइंड स्क्वेअर ऑफ फर्स्ट एक्झाम्पल 18 स्क्वेअर आपल्याला फाइंड करायचं आहे. आपल्याला ॲक्च्युली माहीत आहे 18 स्क्वेअरचं आन्सर किती येतं. ठीक आहे. तरीसुद्धा आपण लॉग टेबलने याचं आन्सर कसं काढता येईल ते बघायचं आहे. ठीक आहे. तर बघा मी काय करणार आहे, 18 स्क्वेअर आहे. ठीक आहे. तर मी 1चा 8मध्ये व्हॅल्यू चेक करणार आहे. ठीक आहे. तर बघा 1ची 8मध्ये व्हॅल्यू किती आहे, 1ची 1मध्ये व्हॅल्यू मी तुम्हाला थोडंसं वरती करून हे दाखवतो. बघा 1 आहे इथं, फर्स्ट डिजिट 1 आहे आणि सेकंड डिजिट 8 आहे. ठीक आहे. 18चा स्क्वेअर 1च्या रोमध्ये 8 ह्या नंबरच्या बरोबर खाली किती दिसतं बघा, 324. ओके, त्यामुळे आन्सर काय येईल 324. ओके, त्यामुळे 18 स्क्वेअर किती असतो 324 इतका येणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता आपण सेकंड नंबरचं एक्झाम्पल बघू. बी 180 ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर याचं स्क्वेअर कसं बघायचं बघा. तर 18चा 0मध्ये चेक करायचं आहे. ठीक आहे. 18चा 0मध्ये तर आपल्याला व्हॅल्यू भेटून जाईल. बघा 18चा 0 इथं दिसतोय फर्स्ट कॉलममध्ये 18चा 0मध्ये 32400 हे आपलं आन्सर बनेल. लक्षात आलं. ठीक आहे. आपण एक्झाम्पल नंबर सी बघू. सपोज 1.8 ब्रॅकेट स्क्वेअर असेल. ठीक आहे. तर आपल्याला आन्सर माहिती आहे किती आहे 324. आता पॉईंट म्हणजे 1 डिजिटनंतर डेसिमल पॉईंट आहे ना त्या स्क्वेअर, त्यामुळे 3.24. ओके, याला आपण असं लिहू शकतो आहे का 1.8ला. बघा 1.8ला मी असं लिहू शकतो आहे 18 × 10⁻1⁻2 म्हणजे पॉवर 2. ठीक आहे. इज इक्वल टू 18चा स्क्वेअर 32400 × 10⁻1⁻2 त्यामुळे 10⁻2. ओके, देअरफॉर 324. ओके, 1.8 त्यामुळे 2 डिजिटनं डेसिमल पॉईंट शिफ्ट होईल. आन्सर इतकं बनेल. ठीक आहे. हे तुम्हाला माहीत आहे त्यामुळे तुम्ही डायरेक्टली फाइंड करू शकता. ठीक आहे. सपोज जर काय आपण आणखीन एखादा एक्झाम्पल घेतला डी 0.011 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. तर बघा याचा स्क्वेअर कसं बघायचं. मी काय करतो, हा डेसिमल पॉईंट 3 डिजिटनं शिफ्ट करतो. म्हणजे मी असं लिहू शकतो 11 × 10⁻³ 11चा आपला स्क्वेअर माहिती आहे किती येणार आहे 121.
इंटू 10⁻⁶. ठीक आहे, हे आपलं आन्सर बनेल. लक्षात आलं का? देन आपण लास्ट आणखीन एक्झाम्पल घेऊ. सपोज जर काय असं असेल 1800 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, तर बघा याचा स्क्वेअर घेताना मी असं लिहू शकतो आहे 18 × 10⁻³ ओके ⁻² इज इक्वल टू 18 स्क्वेअर आपल्याला भेटला आहे 324 × 10⁻⁶. ओके, हे आपलं आन्सर बनेल. समजा. ठीक आहे, ओके. आणखीन आपण एक्झाम्पल घेऊ एखादं 0.0574. ठीक आहे, तर मी ह्याला लिहू शकतो आहे 57.4 म्हणजे आपण डेसिमल पॉईंट 3 डिजिटनं शिफ्ट केला आहे. देअरफोर 10⁻³ इज इक्वल टू आता 57चा 4मध्ये चेक करायचा आहे. 57 इथं आहे 57. बघा 57चा 4मध्ये किती आहे व्हॅल्यू 32946 इंटू 10⁻³ 10⁻⁶. ओके, आता या ठिकाणी बघा 57.4चा स्क्वेअर म्हणजे इथं 1 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट आहे, त्यामुळं या ठिकाणी 2 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट येईल. ठीक आहे, आणि इंटू 10⁻⁶ मल्टिप्लाय आहे. ओके, जर का आपण या व्हॅल्यूला सायंटिफिक नोटेशनच्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर मी असं लिहू शकतो आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड. देअरफोर 3.29476 इंटू 10⁻⁻3. ओके, हे तुमचा आन्सर असेल स्क्वेअरचं. ठीक आहे, बघू आपण क्रॉस चेक करून बघू. आता इथं बघा 57.4 इंटू 10⁻⁻3 ओके, आन्सर बनेल 3.29476 इंटू 10⁻⁻3. एक्झॅक्टली आन्सर येतं. ठीक आहे, कसं स्क्वेअर फाइंड करायचं आहे बाय युझिंग लॉग टेबल समजलं का? ठीक आहे, जर काय 2 डिजिट असतील तर फर्स्ट डिजिट तुम्हाला पहिल्या कॉलममध्ये चेक करायचं आहे. सेकंड डिजिट तुम्हाला जे वरती तुम्हाला 0 पासून 9 पर्यंत नंबर दिले त्याच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू चेक करायचे आहे. ठीक आहे, आणि आता जर काय 3 डिजिट असेल तर काय करायचं आहे 18चा 0मध्ये आपण चेक करतो. लक्षात आलं का? ठीक आहे, देन डेसिमल पॉईंट असेल किंवा एखादी व्हॅल्यू लेस दॅन 1 असेल तर आपण कसं फाइंड करायचं ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे समजलं असेल की हाऊ टू फाइंड और हाऊ टू सी स्क्वेअर्स ऑफ एनी नंबर्स बाय युझिंग लॉग टेबल. ठीक आहे, देन आपण नेक्स्ट बघू स्क्वेअर रूट्स. ठीक आहे, ओके. स्क्वेअर रूट्स बाय युझिंग लॉग टेबल. ठीक आहे, तर बघा ओके, एखादा परफेक्ट स्क्वेअर असेल तर त्याचा आपण स्क्वेअर रूट घेणं सोपं असतं. ठीक आहे, मग आता जर का एखादी व्हॅल्यू थोडीशी कॉम्प्लिकेटेड असेल किंवा डेसिमल पॉईंटच्या टर्ममध्ये असेल किंवा लेस दॅन 1 असेल तर आपण स्क्वेअर रूट कसं फाइंड करायचं तर आपलं आता या ठिकाणी बघायचं आहे. ठीक आहे, तर बघा सपोज फर्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण स्क्वेअर रूट ऑफ 18.4. ओके, याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. ठीक आहे, तर बघा सिम्पल आहे. पहिल्यांदा आपण या ठिकाणी स्क्वेअर रूटचं टेबल आपण ओपन करून घेऊ. ठीक आहे, स्क्वेअर रूटच्या टेबलमध्ये तुम्हाला लक्षात येईल की स्क्वेअर रूट्स फ्रॉम 1 to 10 एका पेजवरती आहे आणि फ्रॉम 10 to 100 एका पेजवरती आहे. ठीक आहे, आपण पहिल्यांदा बघा आता पहिली जी काय व्हॅल्यू आहे आपली. ओके, आता सपोज a इज इक्वल टू √18.4 आहे. याचा आपल्याला स्क्वेअर रूट काढायचा आहे. तर मी काय करणार 18चा 4मध्ये व्हॅल्यू चेक करायचं आहे. 18ची 4मध्ये व्हॅल्यू चेक करायची आहे. बघा इथं आता ऑब्वियसली 18 आहे ना व्हॅल्यू म्हणजे सेकंड टेबलमध्ये असेल. 18 कुठं आहे बघा 18 इथं आहे. 18चा 4मध्ये 18चा वरती तुम्हाला 0 to 9 नंबर्स दिलेले आहेत. ठीक आहे, तुम्हाला फर्स्ट कॉलममध्ये तुम्हाला जो काय ज्याचा स्क्वेअर काढायचा आहे त्याच्या व्हॅल्यूज घेऊन आहेत. ठीक आहे, आणि मीन डिफरन्स आपण या ठिकाणी काय करतो ॲड करणार आहोत. लक्षात आलं? ठीक आहे, आता बघा 18चा 4मध्ये 4 इथं आहे. 18चा 4मध्ये म्हणजे 4.290. ओके, तर मग 4.290 आता मीन डिफरन्स काय नाहीच आहे त्यामुळं 0 इथं मीन डिफरन्स 1 up to 9 पर्यंत आहे. ठीक आहे, त्यामुळं √18.4चा आन्सर येईल 4.290. लक्षात आलं का? ठीक आहे, देन सेकंड एक्झाम्पल बघू. सपोज b इज इक्वल टू √63.45 असेल. ठीक आहे, याचा आपला व्हॅल्यू चेक करायचं आहे. तर काय करणार बघा 63
ओके, 4मध्ये व्हॅल्यू चेक करायचं आणि फिफ्थ मीन डिफरन्स ॲड करायचं आहे. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी 63 तुम्हाला इथं भेटेल. 63चा 4मध्ये 63चा 4मध्ये इथं किती भेटली 7.962. ओके, आणि मीन डिफरन्स चेक करायचा आहे फिफ्थमध्ये मीन डिफरन्स आहे 4, फिफ्थमध्ये मीन डिफरन्स आहे 3. ओके, तो मीन डिफरन्स आपण काय करतो ॲड करतो. देअरफॉर आन्सर बनेल 569.7. ओके, त्यामुळं अंडररूट 63.45चा आन्सर किती आलं 7.965. ठीक आहे, आपण चेक करून सुद्धा बघू शकतो आहे. बघा या ठिकाणी कॅल्सीमध्ये अंडररूट 63.45 आन्सर बनेल 7.965. ओके, समजलं. ठीक आहे, देन नेक्स्ट बघू आपण. सपोज 3 नंबरचं एक्झाम्पल. 3 नंबरचं C इज इक्वल टू अंडररूट 1.825 ही व्हॅल्यू असेल आणि याचा आपल्याला आन्सर काढायचं असेल. तर बघा कसं करणार. काय करणार, आता 1.825 आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला स्क्वेअर रूट फ्रॉम 1 to 10 चेक करावं लागेल. अकॉर्डिंग टू व्हॅल्यू आपण टेबल शफल करतो आहे. ठीक आहे, तर बघा 1.8 इथं आहे. 1.8चं 2मध्ये 1.8चं ओके, व्हॅल्यू किती आहे 1.349. ओके, आणि फिफ्थ मीन डिफरन्स करस्पॉन्डिंग 1.8च्याच रोमध्ये जायचं पुढं. फिफ्थ डिफरन्स आहे 2. ओके, तो आपण ॲड करतो. देअरफॉर आन्सर बनेल 53.1. ओके, त्यामुळं अंडररूट 1.825चा आन्सर बनेल 1.351. ओके, बघा आपण कॅल्सीवर चेक करून बघू. अंडररूट 1.825. ओके, आन्सर किती भेटतं 1.35. आता इथं 1.3509 आहे, आपण राऊंड ऑफ करून 1.351 लिहू शकतो. ठीक आहे, ओके. देन सपोज आता जर काय आपल्याकडे एखादी व्हॅल्यू अशी असेल. ठीक आहे, आता 4th नंबरचं एक्झाम्पल घेऊ आपण. अंडररूट 0.1369. ठीक आहे, तर बघा एक गोष्ट लक्षात घ्या, आपण ज्यावेळेला स्क्वेअर रूट एखाद्या लेस दॅन 1 व्हॅल्यू जर का असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतो आहे, डेसिमल पॉईंट अशा पद्धतीने शिफ्ट करा की तुम्हाला 10ची जी काही पॉवर आहे किंवा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आहे ही तुम्हाला इव्हनच्या फॉर्ममध्ये भेटली पाहिजे. जसं की बघा जर का ह्याला मी असं लिहिलं म्हणजे अंडररूट 1.369 इंटू 10⁻, राईट हँड साईडला गेलं तेव्हा -1. ठीक आहे, त्यामुळं 10⁻1ला आपण ज्यावेळेला स्क्वेअर रूटमधून बाहेर काढतो तेव्हा आपल्याला इथं ऑड नंबर आहे ना 10⁻1 आहे, त्यामुळे तो बाहेर पडताना सुद्धा म्हणजे आपल्याला थोडंसं कॉम्प्लिकेशन्स येतात इथं. ठीक आहे, त्यामुळे जर का इव्हन नंबर असेल 10⁻2 तर काय करायचं इथं -2 असेल किंवा 2 असेल -2 असेल तर त्याचा हाफ करून लिहायचा. लक्षात आलं का. ठीक आहे, त्यामुळे बघा मी डेसिमल पॉईंट असं लिहिणार आहे अंडररूट 13.69 इंटू 10⁻2 2 डिजिट त्यामुळे 10⁻2 अंडररूटमध्ये. ठीक आहे, देअरफॉर हे काय आपण नाही घेतलं. ठीक आहे, आता बघा पुन्हा 13चा 6मध्ये आणि 9th डिफरन्स ॲड करायचं आहे. बघा आता 13 आहे त्यामुळे ऑब्वियसली आपण नेक्स्ट पेजमध्ये बघणार आहोत 13चा 6 9मध्ये. बघा 13चा 6मध्ये आणि 9th डिफरन्स 12 आहे तो आपण ॲड करतो. म्हणजे बघा व्हॅल्यू किती भेटली 3.688 आणि मीन डिफरन्स आहे 12. ठीक आहे, तर मग त्याला आपण ॲड करतो आहे 0 ओके 0.73 मग 3.700. ओके, आणि 10⁻2 अंडररूट 10⁻2 ओके इंटू 10⁻1मध्ये. ठीक आहे, आणि हे तुमचं आन्सर असणार आहे. समजलं का. ठीक आहे, ओके बघू आपण एकदा. अंडररूट 0.1369 बघा 0 पॉईंट किती आलं. आता आपण इथं 10⁻1 केले ना, याला आपण पुढं पण सॉल्व करू शकतो. 10⁻1 म्हणजे किती 0.37. ठीक आहे, हे आपला आन्सर असेल. समजलं. ठीक आहे, ओके. देन आपण आणखीन एखादा एक्झाम्पल घेऊ. 5th नंबर. सपोज 3694528
इतकी व्हॅल्यू आहे. ठीक आहे, आणि याचा आपल्याला स्क्वेअर काढायचं आहे. ठीक आहे, तर याचा स्क्वेअर आपण थोडंसं एक्झाम्पलच्या साहाय्याने आपण हे बघतो आहे. ठीक आहे, तर बघा मी असं लिहू शकतो ह्याला =√36.945228 इंटू फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, म्हणजे आपण 5 डिजिटनंतर डेसिमल पॉईंट शिफ्ट केलं आणि तो आपण लेफ्ट हँड साईडला गेला, त्यामुळे 10⁻+5. ठीक आहे, आता 10ची ऑर्डर आपल्याला ऑड नको आहे, आपल्याला कसे हवे, इवन हवे. ठीक आहे, तर बघा इवन हवे आपल्याला. मी काय करू शकतो, हा डेसिमल पॉईंट पुन्हा 3.69 नंतर लिहू शकतो, म्हणजे 10⁻6 भेटेल. ठीक आहे, आता 3.69 ओके आणि 4मध्ये आपल्याला व्हॅल्यू चेक करायचं आहे. ठीक आहे, तर बघा आता 3 पॉईंट आहे ना, त्यामुळे पहिल्या टेबलमध्ये 3.6मध्ये 3.6 इथं आहे. ठीक आहे, 9thमध्ये आपल्याला व्हॅल्यू चेक करायची आहे, किती भेटली 1.921 आणि 4th डिफरन्स आहे आपला 1. ठीक आहे, त्यामुळे आन्सर किती बनेल 1.922, कारण मीन डिफरन्स किती आहे 4thला 1च आहे. ठीक आहे, त्यामुळे आन्सर इतकं बनेल. आणि 10⁻+6 आहे, त्यामुळं स्क्वेअरमधून बाहेर पडताना 10⁻+3 बनेल. ठीक आहे, आणि हे आपलं आन्सर असेल. बघा आपण चेक करून बघू. ओके, √36945228. ओके, किती बनणं 19922. ओके, म्हणजे 10⁻² आहे ना, म्हणजे मी काय करू शकतो, याला मल्टिप्लाय करू शकतो, म्हणजे आन्सर काय बनेल 1922 पॉईंट समथिंग. काय आपलं आता आन्सर इतकंच दिलं आहे, कारण की आपण पुढच्या जे काही व्हॅल्यूज आहेत त्या आपण कन्सिडर केलेल्या नाहीत. अप टू आपण 4 डिजिटच फक्त व्हॅल्यू आपण लॉग टेबलनं सॉल्व्ह करू शकतो. लक्षात आलं का, म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. समजलं? ठीक आहे, ओके. अशा पद्धतीनं आपण स्क्वेअर रूट फाइंड करू शकतो कोणत्याही व्हॅल्यूसाठी. ठीक आहे, व्हॅल्यू जरी लेस दॅन असेल किंवा खूप मोठी असेल, ठीक आहे, म्हणजे अप टू 3 डिजिट 4 डिजिट, तर काय करायचं आहे की त्या स्क्वेअर रूटमधून डेसिमल पॉईंट शिफ्ट करत असताना, जसं आपण इथं केले या टर्ममध्ये किंवा इथं डेसिमल पॉईंट अशा पद्धतीने शिफ्ट करा की तुम्हाला 10ची जी काही पॉवर आहे किंवा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आहे ती इव्हन फॉर्ममध्ये भेटेल. जेणेकरून आपण 10⁻² आहे तर 10⁻1 म्हणून बाहेर पडेल, 10⁻+8 आहे तर तो स्क्वेअर रूटमधून बाहेर पडताना 10⁻+4 बाहेर पडेल. लक्षात आलं? बाकीच्या तुम्हाला जे काही इझी कॅल्क्युलेशन आहे ते तुम्ही आधी पाहिलेलं आहे. ठीक आहे, तर मी आशा करतो की तुम्हाला स्क्वेअर रूट्स बाय युझिंग लॉग टेबल हे आर्टिकल समजलं असेल. ठीक आहे, तुम्ही कोणत्याही प्रॅक्टिकलमध्ये किंवा कोणत्याही कॅल्क्युलेशनमध्ये याचा यूज करू शकता इझिली. ठीक आहे, नेक्स्ट आर्टिकल आहे रेसिप्रोकल्स बाय युझिंग लॉग टेबल. ठीक आहे, फर्स्टली आपण रेसिप्रोकलचा चार्ट ओपन करून घेऊ. ठीक आहे, बघा रेसिप्रोकलच्या चार्टमध्ये किंवा लॉग टेबल मी जर का बुक ओपन करून बघितलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की व्हॅल्यूज 1.0 पासून स्टार्ट होत आहेत अप टू 9.9 पर्यंत. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला रेसिप्रोकल फाइंड करत असताना या फॉर्म किंवा या रेंजच्या लिमिटमध्ये तुम्हाला व्हॅल्यू पहिल्यांदा लिहावी लागेल आणि देन रेसिप्रोकल आपण या टेबलच्या साहाय्यानं फाइंड करू शकतो. ठीक आहे, आणखीन एक गोष्ट 1.0 पासून पहिल्या कॉलममध्ये 9.9 पर्यंत तुम्हाला व्हॅल्यूज घेऊन आहेत. ठीक आहे, रेसिप्रोकलच्या, आणि वरच्या कॉलममध्ये बघा 0 पासून 9 पर्यंत करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज आपल्याला चेक करायचे असतात आणि जो मीन डिफरन्स आहे तो रेसिप्रोकलच्या केसमध्ये आपण सबट्रॅक्ट करणार आहोत. ठीक आहे, ओके, हे लक्षात घ्या. ओके, देन बघा सपोज 1/234 ओके याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. तर बघा रेसिप्रोकल फाइंड करत असताना ओके आपल्याला जी काही डिनॉमिनेटरची व्हॅल्यू आहे ती 1.0 पासून 9.9 पर्यंतच्या फॉर्ममध्ये आपल्याला लिहायची असते. ठीक आहे, म्हणजे मी ह्याला असं लिहू शकतो का 1/2 ओके डेसिमल पॉईंट एंडिंगला आहे, तुम्ही असं लिहितो 2.34 इंटू किती डिजिट आपण डेसिमल पॉईंट शिफ्ट केला आहे 2, देअरफोर कुठं लेफ्ट हँड साईडला, त्यामुळं +2. ओके, देअरफोर आता हा बघा हा जो काय फॉर्म आहे ना त्याला आपण इन्व्हर्स किंवा रेसिप्रोकलचा फॉर्म असं म्हणतो. आता आपण व्हॅल्यू डायरेक्ट या लॉग टेबलमध्ये चेक करायचे आहे. कशी चेक करायचे 2.3चा ओके 2.3चा 4मध्ये व्हॅल्यू बघायचे. तर बघा 2.3 आपल्या इथं लक्षात येईल 2.3 इथं आहे 2.3चा 4मध्ये व्हॅल्यू आहे 4274. ठीक आहे, आणि ऑब्वियसली 1/2.34 आहे त्यामुळं 0.4274. ओके,
तुम्ही जर का नीट ऑब्झर्व केला असेल तर जी इनिशियल व्हॅल्यू आहे झिरोची तीसुद्धा 0.43 पासून स्टार्ट झालेली आहे. लक्षात आलं. आणि इंटू 10⁻² डिनॉमिनेटरला आहे, तो वरती गेल्यानंतर 10⁻² बनेल. ठीक आहे. तुम्ही 10⁻² ह्याला मल्टिप्लाय करून जर लिहिला तरीही चालेल किंवा या फॉर्ममध्ये जर तुम्ही आन्सर ठेवला तरीही चालेल. हे समजलं. ठीक आहे. बघा आपण हे आन्सर जर काय आपण कॅल्सीवर चेक केलं तर आपल्याला आन्सर असं भेटेल. म्हणजे आन्सर बरोबर येतं आपलं 1/234 4.2 म्हणजे ह्याला आपण थोडंसं आपण रिअरेंज केलं तर बरोबर आहे ना. डेसिमल पॉईंट आपण इथं शिफ्ट करू. सायंटिफिक नोटेशन फॉर्म 4.274 इंटू डेसिमल पॉईंट लेफ्ट राईट हँड साईडला, त्यामुळे पॉवर पुन्हा 10⁻1 इन्क्रीज होईल. देअरफॉर 10⁻3. समजलं का. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण रेसिप्रोकल फाइंड करायचे आहेत. आपण नंबर ऑफ एक्झाम्पल सॉल्व करू. तुम्हाला अजून थोडीशी आयडिया किंवा ही गोष्ट क्लिअर होईल. ठीक आहे. थोडीशी प्रॅक्टिस करा, तुम्हाला सगळ्या गोष्टी अंडरस्टँड होतील आणि तुम्ही इझिली त्या सॉल्व करू शकता. ठीक आहे. तर बघा नेक्स्ट आहे 1/5782. ठीक आहे. तर बघा सेम वे काय करायचं आहे, जी डिनॉमिनेटरची व्हॅल्यू आहे ती आपल्याला 1.0 to 9.9च्या रेंजमध्ये आणायची आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो 1/123. ओके. 5.782 इंटू 10⁻. आपण बघा लेफ्ट हँड साईडला गेलो तेव्हा पॉवर पॉझिटिव्ह बनेल. ठीक आहे. आता आता हा जो काय फॉर्म आहे तो रेसिप्रोकलचा आहे, त्यामुळे 5.7चा कसं बघणार, 5.7चा 8मध्ये सेकंड डिफरन्स सबट्रॅक्ट करायचं आहे. ठीक आहे. ओके. 5.7 कुठं आहे, 5.7 सेकंड पेजवरती 5.7चा 8मध्ये 5.7चा 8मध्ये व्हॅल्यू आहे 1730. ओके. 1730. ओके. 5.7चा 8मध्ये की 0 पॉईंट असेल ऑब्व्हियसली 0.1730. ओके. आणि सेकंड डिफरन्स आहे 1. ओके. तो आपण काय करतो, मायनस करतो. देअरफॉर 9271.0. ओके. 0.1729 आणि 10⁻+3 वरती गेल्यानंतर 10⁻−3. ओके. किंवा आपल्याला सायंटिफिक नोटेशन फॉर्म लिहिलं तर असा आन्सर भेटेल 1.729 इंटू 10⁻, पुन्हा -4. ओके. थोडंसं आपण क्रॉस चेक करून बघू. 1/5782 बघा 1.729 इंटू 10⁻4 एक्झॅक्टली आन्सर येतं. लक्षात आलं का. लॉगचे साईन आपण रेसिप्रोकल कसं फाइंड करायचे ते. ठीक आहे. कोणतेही व्हॅल्यू असेल ते. आता आपण ह्या व्हॅल्यू खूप मोठ्या घेतल्या होत्या, आपण लेस दॅन 1 व्हॅल्यू एखादी चेक करून बघू. ठीक आहे. तर बघा सपोज 1/0.0725. ठीक आहे. या व्हॅल्यूचं आपल्याला रेसिप्रोकल फाइंड करायचं आहे. सेम आता बघा 0.05 आहे का तुमच्या टेबलमध्ये, नाही. आपल्या व्हॅल्यू 1.0 पासून 9.9 पर्यंत आहे. ठीक आहे. त्यामुळे मी काय करणार, हा डेसिमल पॉईंट आफ्टर 5 मी शिफ्ट करणार आहे. म्हणजे मी असं लिहू शकतो आहे = 1/5.725 इंटू 2 डिजिटनं आपण शिफ्ट केलं आहे कुठं, राईट हँड साईडला, त्यामुळे 10ची पॉवर -2 रेज होईल. ठीक आहे. आता याचा तुम्ही आता रेसिप्रोकल फाइंड करू शकता. ठीक आहे. तर बघा कसं करणार, सेम 5.7चा 2मध्ये चेक करायचं आहे. बघा इथं 5.7चा 2मध्ये किती आहे व्हॅल्यू, 0.1748 दिसतं नाही. तर 5.7चा 2मध्ये 0.1748 आणि फिफ्थ डिफरन्स करेस्पॉन्डिंग किती आहे, 1 आहे. ठीक आहे. 1 आहे. ठीक आहे. तो आपण मायनस करू. देअरफॉर 0.1747 = 0.1747 आणि 10⁻² वरती गेल्यानंतर +2. देअरफॉर 10⁻+2. ठीक आहे. ओके. थोडंसं आपण सायंटिफिक नोटेशन फॉर्ममध्ये लिहू. देअरफॉर 1.747 इंटू 10⁻+1. ओके. बघा आपण कॅल्सीवर चेक करून बघू शकतो. आपलं काय चेक करायचं आहे, रेसिप्रोकल ऑफ म्हणजे 1/0.05725 असं भेटतं 17.46. आलं ना आपलं आन्सर. 10⁻1 मल्टिप्लाय आहे. ठीक आहे. त्यामुळे आन्सर एक्झॅक्टली येतं. समजलं. ठीक आहे. ओके. आणखीन आपण एखादा एक्झाम्पल बघू.
बघा सपोज जर का तुम्हाला एखादी व्हॅल्यू घेऊन असेल x इज इक्वल टू 1/0.0163 इंटू 10⁻⁴. ठीक आहे, याचा आपला रेसिप्रोकल फाइंड करायचं आहे. तर बघा काय करणार, पहिल्यांदा ही जी काय आता ह्या ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडचा काही विषय नसतो, आपण तो डायरेक्टली मल्टिप्लाय करू शकतो ओके डिनॉमिनेटरचं न्यूमरेटरला. ठीक आहे, फक्त ही जी काही व्हॅल्यू आहे ती तुम्हाला 1.0 पासून 9.9 पर्यंत रिअरेंज करायची असते. म्हणजे मी असं लिहू शकतो 1/1.63 इंटू, आता बघा मी 2 पॉईंट डेसिमल पॉईंट राईट हँड साईडला शिफ्ट केले, त्यामुळं 10⁻² आणि 10⁻⁴ ऑलरेडी आहे. ठीक आहे, इज इक्वल टू आता 1.63 बघा, म्हणजे याचा रेसिप्रोकल म्हणजे किती 1.6चा आपलं 3मध्ये बघायचं. 1.6चा 3मध्ये किती आहे 0.6135 इंटू 10⁻², 10⁻⁴, 10⁻⁶ वरती गेल्यानंतर 10⁻+6. ओके, हवं तर तुम्ही सायंटिफिक नोटेशनच्या फॉर्ममध्ये लिहू शकता याला. देअरफॉर 6.135 इंटू 10⁻⁵. समजलं का? ठीक आहे, बघा आपण क्रॉस चेक करून बघू. या ठिकाणी बघा 1/0.0163 इंटू 10⁻⁴. बघा आन्सर किती भेटतं 6.135 इंटू 10⁻⁵ आहे. ओके, जर का तुम्ही 10⁻⁵ या ऑर्डरनं मल्टिप्लाय केला तर ऑब्वियसली आन्सर 613,496 भेटेलच. लक्षात आलं का? ओके, देन लास्ट एक्झाम्पल बघू आणि आपण या ठिकाणी रेसिप्रोकल हे आर्टिकलसुद्धा आपण स्टॉप करू. ठीक आहे, या ठिकाणी ठेवू आपण. ओके, 1/0.00329 ओके इंटू 10⁻⁻3. ठीक आहे, ओके. आता बघा पुन्हा आपण काय करू, हा जो का डेसिमल पॉईंट आहे ही टर्म आपण रिअरेंज करायची. म्हणजे मी असं लिहू शकतो 1/3.269 इंटू किती डेसिमल पॉईंट आपण शिफ्ट केले आहेत 1 2 3, देअरफॉर 10 कुठं राईट हँड साईडला, देअरफॉर 10⁻³ आणि हा एक -3 आहेच ऑलरेडी 10⁻3. ओके, इज इक्वल टू आता हा रेसिप्रोकल बघू शकतो कसं 3.2चा 6मध्ये 9th डिफरन्स सबट्रॅक्ट करायचा. ठीक आहे, तर बघा 3.2 इथं आहे बघा 3.2चा 6मध्ये 3.2चा वरती 6 इथं आहे 3.2चा 6मध्ये 3.2चा 6मध्ये किती आलं 0.3067. ठीक आहे, आणि 9th डिफरन्स आहे तुमचा 9th डिफरन्स आहे 9. ठीक आहे, तो आपण काय करतो मायनस करतो. देअरफॉर 8503.0. ओके, आन्सर काय भेटलं याचं आन्सर भेटलं इज इक्वल टू 0.3058 इंटू 10⁻3, 10⁻3, 10⁻6. ओके, वरती गेल्यानंतर 10⁻+6. ओके, हवं तर तुम्ही 10⁻6 डायरेक्ट इथं मल्टिप्लाय करून लिहू शकताय किंवा आपण बेस्ट वे आपला सायंटिफिक नोटेशनचा फॉर्म. ओके, देअरफॉर 3.058 इंटू 10⁻+5 हे आपला आन्सर असेल. समजलं का? ठीक आहे, बघा आपण क्रॉस चेक करून बघू किती आहे 1/0.003269 इंटू 10⁻⁻3. बघा किती आलं 3.059 आहे का? ओके आहे इंटू 10⁻+5 आहे, म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. लक्षात आला? ठीक आहे, हे तुम्ही इनिशियल काय करा, आणखीन नंबर ऑफ एक्झाम्पल्स घ्या तुम्ही आणि सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, मी आशा करतो की तुम्हाला रेसिप्रोकल्स बाय युजिंग लॉग टेबल हे आर्टिकल समजलं असेल. ठीक आहे, मी काही इथं तुम्हाला न्यूमरिकल्स देतो आहे, काही व्हॅल्यूज देतो, त्याचे तुम्ही सोल्युशन्स मला कमेंटमध्ये सांगायचे. ठीक आहे, आता बघा सपोज आपण इथं फर्स्ट घेऊ 1/44.32. ठीक आहे, सेकंड 1/0.0039. ठीक आहे, थर्ड एक्झाम्पल आहे आपण स्क्वेअर रूट्स घेऊ 0.054. ठीक आहे,
फोर्थ एक्झाम्पल आहे √1 2 3 4, ठीक आहे. अँड देन फिफ्थ एक्झाम्पल आहे 0.0186 ब्रॅकेट स्क्वेअर. अँड देन सिक्स्थ एक्झाम्पल आहे 2.516 स्क्वेअर, ठीक आहे. या 6 क्वेश्चनचे आन्सर तुम्ही मला सिक्वेन्स टाकून, म्हणजे क्वेश्चन नंबर 1चा आन्सर, ठीक आहे. फक्त तुम्ही न्यूमरिकल व्हॅल्यू तर लिहू शकता ना, तुम्ही सॉल्व करा, प्रॅक्टिस करा तुमच्या नोट्समध्ये किंवा तुमच्या नोटबुकमध्ये, आणि मला हे जे आन्सर्स कमेंट्समध्ये सांगायचे आहेत, ठीक आहे. मी आशा करतो की तुम्हाला स्क्वेअर्स, स्क्वेअर रूट्स अँड रेसिप्रोकल्स, ओके, लॉग टेबलमध्ये कसं फाइंड करायचं किंवा त्याची व्हॅल्यू आपण कशा चेक करायचं हे समजलं असेल, ठीक आहे. कारण की हे आपल्याला यूज होणार आहे कुठं प्रॅक्टिकल्स असतील किंवा आपल्या जे काय बोर्डचे एक्झाम्स आहेत त्यावेळेला आपण जी न्यूमरिकल सॉल्व करतो त्या ठिकाणी आपल्याला हे यूज करावं लागतं, ठीक आहे. आय होप की तुम्हाला हे आजचं आर्टिकल समजलं असेल, ओके. काय क्युरीज असेल, काय शंका असेल तर कमेंट्समध्ये विचारा. कमेंट्समध्ये क्युरीज विचारायच्या अगोदर या 6 क्वेश्चनचे आन्सर्स बघा, या 6 क्वेश्चनचे आन्सर तुम्ही कमेंट्समध्ये द्यायचे आहेत, ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा, ठीक आहे. भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत स्टडी करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू ऑल.